सुस्वागतम. सुंदरबाई मराठी विद्यालयात सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. सर्वांना प्रथमतः नागपंचमी सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. श्रावण महिना म्हटलं की सणांची उधळणच असते. वेगवेगळे सण असतात. सण म्हटला की मेहंदी आलीच. आज नागपंचमी सण. आमचे हे इयत्ता दुसरीतील विद्यार्थी एकमेकांच्या हातावर छान मेहंदी काढत आहेत. आज नागपंचमी सण आहे. नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजावी म्हणून नागपंचमी हा सण साजरा केला जातो. सर्व स्त्रिया घरामध्ये नाग नरसोबाचा फोटो लावून दूध लाह्या दाखवून त्याची पूजा करतात. भारतामध्ये सर्व प्रांतात हा सण साजरा केला जातो. सर्व स्त्रिया वारुळाला जातात. वारुळाला जाऊन नागोबाची पूजा करतात. त्याचप्रमाणे फेर धरतात व नागपंचमी या सणाचा आनंद लुटतात. त्याचप्रमाणे सर्व स्त्रिया लहान मुले नागपंचमी या सणाच्या दिवशी छान छान मेहंदी काढतात. मोठे मोठे झोके खेळायला जातात. फेर धरतात व अशी खूप सारी मज्जा नागपंचमी सणाच्या दिवशी केली जाते. अशाच प्रकारे आज आमच्या प्रशालेमध्ये आमच्या या बालचमूंनी देखील मेहंदी काढणे, फेर धरणे, गाणी म्हणणे, छान छान झोके खेळणे अशा प्रकारे नागपंचमी सणाचा आनंद लुटलेला आहे. भारतामध्ये अनेक प्रकारच्या नागांची पूजा केली जाते. नाग म्हणजे फणाधारी सर्प. याच्या फण्यावर 10च्या अंकाचे चिन्ह असते आणि नाग हे हिरवट पिवळ्या रंगाचे असतात. नाग हे विषारी असतात. नाग आणि साप हे शेतकऱ्यांचे मित्र म्हणून ओळखले जाते. शेतीमध्ये अनेक प्रकारचे किडे, उंदीर इत्यादींपासून ते शेतीचे संरक्षण करत असतात. धन्यवाद.